तुमच्या सर्वांच्या सदिच्छेने या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून काम करतोय. ते करत असताना सर्वसामान्य लोकांची कामं व्हावी या उद्देशाने सतत मी धडपडत असतो आणि त्या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधल्यानंतर आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आमचे विचार आपण लेखी स्वरूपामध्ये पोहोचवले असतात. कारण मनामध्ये इच्छा असली 3.5 लाख लोकांपर्यंत पोहोचायची तरी मी पोहोचू शकत नाही. म्हणून आपल्या माध्यमातून वृत्तपत्र असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून, लेटर मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आमचे विचार पोहोचावे हे आमची अपेक्षा होती. म्हणून आमचे विचार आपण पोहोचवावे अशा तऱ्हेची मी आपल्याला अपेक्षा करतो. मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण अशी योजना शासनाने जाहीर केली. त्या योजनेचा GR 28 जूनला निघाला. त्या GR मध्ये राज्यस्तरीय समिती केली, जिल्हास्तरीय समिती केली, तालुकास्तरीय समिती केली आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला अशासकीय सदस्य माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना एक संधी द्यावी या उद्देशाने त्यात बदल केला आणि बदल करून त्या ठिकाणी विधानसभा क्षेत्राची समिती गठीत केली. त्याच्या समितीमध्ये माझ्याकडे आहे त्या समितीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी 3 अशासकीय सदस्य घेतले. त्या अशासकीय सदस्य मध्ये 3 सदस्य अशासकीय, नंतर त्यामध्ये तालुक्याचे मुख्य अधिकारी, नगर परिषदचे CO, संबंधित गट विकास अधिकारी, बाल विकास अधिकारी, नंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका, तालुक्याचे संरक्षण अधिकारी आणि तालुक्याचे तहसीलदार अशा तऱ्हेची त्या समितीमध्ये त्यांनी नावं त्या ठिकाणी दिली. प्रचलित त्याच्याप्रमाणे आपण पाहिलं असेल तर अशासकीय सदस्य घेण्याचा अधिकार हा त्यांनी GR प्रमाणे पालकमंत्र्यांना दिला. त्या जिल्ह्याच्या मान्य मला पालकमंत्री हे संबंधित संविधान पद आहे, त्यांना तो अधिकार आहे, मान्य मला. पण या जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर विधानसभा क्षेत्रन्याय त्यांनी आता याची समिती नेमल्या. त्या जिल्हाधिकाऱ्यांची तशी आदेश या ठिकाणी माझ्याकडे आहेत आणि त्यामध्ये राजकीय विचार केला तर 2 आमदार शिवसेनेचे आहेत, 2 आमदार शिंदे गटाचे आहेत आणि 1 आमदार राष्ट्रवादीचे अजितदादा पवार गटाचे आहेत, गटाचे आहेत. आता समिती नेमताना माझ्या लक्षामध्ये असं आलं की 3 आमदार जे आहेत, 1 राष्ट्रवादी आणि 2 शिंदे गटाचे, त्यांना त्यांनी अशासकीय सदस्यामध्ये घेतलं. उदाहरण द्यायचं म्हटलं तर या ठिकाणी योगेश कदम विधानसभा सदस्य दापोली ते अशासकीय सदस्य होऊन त्यांना अध्यक्ष केलं. 1 शेखर गोविंदराव निकम त्यांना त्यांनी सदस्य घेतलं अशासकीय आणि त्या ठिकाणी शेखर निकमांची अध्यक्षपदी निवड केली. 3रं स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री उदय रवींद्र सामंत ते अशासकीय सदस्य म्हणून आले आणि त्यात ते अध्यक्ष झाले. 3 झाले. राहिले 2 आमदार, त्यामध्ये गुहागरचे आमदार, तिथे गुहागरच्या आमदारांना नियुक्ती केलेली नाही आहे. अशासकीय समितींची अजून आदेशच नाही असं मला समजते, माझ्याकडे माहिती आहे त्याबद्दल. आणि आज राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आज मी राजन साई म्हणून आहे, तिथं माझं नाव यायला पाहिजे. हे जसं आलं त्या पद्धतीने या ठिकाणी अशासकीय समिती म्हणून त्या ठिकाणी त्यांनी किरण रवींद्र सामंतांना घेतलं आणि त्यालाही अध्यक्ष म्हणून केलेलं. म्हणजे जिल्ह्यामध्ये 5 विधानसभा मतदारसंघामध्ये 3 विधानसभा मतदारसंघाला वेगळा नियम आणि ह्याला वेगळा नियम. मला माहिती आहे की हा नियम ह्याच्या GR प्रमाणे नाही आहे. त्यांना अधिकार दिले पालकमंत्र्यांना कोण कोण सदस्य घ्यायचे,
कोणाला अध्यक्ष करायचे. पण हा संपूर्ण जिल्ह्याचा संपर्क राखताना पालकमंत्री महोदयांना 5 आमदारांपैकी 3 आमदार दिसले आणि 2 आमदार जे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे आहेत. हा असमतोल त्यांनी बिघडलेला असं माझ्या ठिकाणी मत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आल्यापासून माझ्या संपूर्ण मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका असतील, आशा असतील यांनी खरोखर चांगलं काम केलं आणि त्यांनी चांगलं काम केलं म्हणून ती योजना यशस्वी झाली आणि म्हणून त्याच्यामध्ये निश्चितपणे सिंहाचा वाटा त्यांचा असं माझं मत या ठिकाणी आहे. हा झाला विषय मुख्य की या तालुक्याचा आमदार म्हणून मी माझ्या मतदारसंघामध्ये विविध आढावा बैठका घेत असतो. त्या आढावा बैठकांना उपस्थित राहण्यासाठी मी तालुक्याचे जे सन्माननीय अधिकारी असतात त्यांना निमंत्रित करत असतो. करोनानंतर आपल्या ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आमसभा झाल्या नाहीत. मग आता आमसभा अनेक तालुक्यामध्ये सुरू झालेल्या आहेत. मी जरा वेगळी संकल्पना राबवली की आमसभा यशस्वी रीतीने पार पाडण्याच्या दृष्टीने आपण असं ठरवलं की आपल्याकडे राजापूरला 100 ग्रामपंचायती आहेत, लांजामध्ये 61 ग्रामपंचायती आहेत आणि साखरप्यामध्ये त्या ठिकाणी 27 ग्रामपंचायती आहेत. तर सर्व ग्रामपंचायतीचा आढावा घ्यावा तालुक्यातल्या अधिकारी बोलवून आणि त्यानंतर 2 तालुक्याच्या आमसभा घ्याव्या. म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने जनतेचे जे प्रश्न आहेत, आपल्या खासदार कार्यकर्त्याचे जे महत्वाचे विषय आहेत, जे विकास कामं असतील, शासनाच्या योजना असतील, तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात अशा उद्देशाने मी असा विशाल विचार केला आणि म्हणून मी आढावा बैठकांचं आयोजन केलं. तसं मी तालुक्याच्या बीडीओ, राजापूरचे बीडीओ, लांजाचे बीडीओ, संगमेश्वरचे बीडीओ या 3 बीडीओना मी त्या ठिकाणी त्याला संबंधित पत्र दिलं की मला आपल्या तालुक्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावरती आढावा बैठका घ्यायच्या आहेत. तरी मला त्यांना कार्यक्रम दिला माझा आणि त्या कार्यक्रमाप्रमाणे त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला त्या बैठकाचं आयोजन करून द्या. त्या पद्धतीने मला लांजाची बीडीओ मेहतर यांनी मला त्या ठिकाणी लांजाच्या दिवसाला 4 बैठका अशा तऱ्हेने मला 3 त्या ठिकाणी टप्प्यामध्ये माझ्या सभा बैठका झाल्या. 4 ते 12 माझ्या ग्रामपंचायतच्या बैठका पार पडल्या. त्या बैठकीला स्वतः लांजाचे बीडीओ हजर होते मेहतर म्हणून, सर्व तालुक्यातले अधिकारी होते, त्या ठिकाणी सर्व जनतेतले लोकप्रतिनिधी, सदस्य ग्रामपंचायत ती लोक होते आणि त्यांचे जे तालुकास्तरीय अधिकारी आल्यामुळे त्यांचे अनेक विषय, जलजीवनचा विषय असेल, युवाबत्तीचा विषय असेल, आरोग्याचा असेल, अनेक विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री लाडकी बहीणमध्ये त्यामध्ये असेल, लेख लाडकी योजना असेल, त्यानंतर वयोश्री योजना असेल, विविध योजनांचा आढावा ते घेतल्यामुळे लोकांमध्ये चांगल्या तऱ्हेची मानसिकता झाली की आपल्याला त्या ठिकाणी ज्या अडचणी आहेत तिथे न्याय मिळतो. ज्या ग्रामपंचायत पातळीवर सुटत नाही त्या तालुकास्तरीय, तालुक्यावर सुटत नाही त्या जिल्हास्तरीय, जिल्हास्तरीय सुटत नाही त्या राज्यस्तरीय सुटण्याचा प्रयत्न मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संगमेश्वर तालुक्यामध्ये त्याचे बीडीओ जे आहेत चौगुले म्हणून त्यांच्याशी संवाद साधला, त्यांना पत्र दिलं. त्यांनी त्या ठिकाणी 6 बैठका दिवसाला 4 त्यातून जिल्हा नियोजनचा निधी. आपल्याला माहिती आहे की हा जिल्ह्याचा आराखडा जलजीवाचा जिल्हा नियोजन समितीचा म्हणजे डीपीडीसी म्हणतो त्याला आपण, त्याचा आराखडा 300 कोटीचा आहे. गेला 23-24 त्या 23-24च्या आराखड्यामध्ये जवळजवळ 75 योजना आहेत, 75 हेड आहेत, विविध विकासाचा निधी द्यायची. ते 75 त्या ठिकाणी हेड खाली पैसे वाटप होतात. शेवटी त्या समितीचा अध्यक्ष पालकमंत्री असतो, आम्ही निमंत्रित सदस्य असतो, त्याचे जिल्हा नियोजनचे सदस्य तिथे असतात. अशा पद्धतीची ती आपली बैठक होती. आतापर्यंतच्या काळामध्ये मी पाहिलं आहे की मी आतापर्यंत माझ्या काळामध्ये भास्कर जाधव पालकमंत्री, मी सुरुवात माझी विधानसभेची झाल्यापासून भास्कर जाधव पालकमंत्री ते होते राष्ट्रवादीचे, उदय सामंत होते ते होते राष्ट्रवादीचे, त्यांच्यानंतर आपले रवींद्र वायकर झाले ते आमचे शिवसेनेचे झाले, उदय सामंत झाले ती शिवसेनेचे झाले आणि आता
शिंदे गटाचे उदय सामंत पालकमंत्री झाले। या सर्वांच्या कारकिर्दीमध्ये मी तिथे माझी कामं करून घेतलेली आहेत। आतापर्यंत स्थानिक विकास निधी आमचा असतो, परंतु जिल्हा नियोजनच्या याच्यामध्ये आम्हाला पालकमंत्री एक कोटा देतात, विविध हेड खाली तुम्ही कामं सुचवा आणि तशी आम्ही कामं सुचवत असतो, जी कामं मंजूर होत असतात। आणि मग त्यामध्ये आतापर्यंतच्या एवढ्या कारकिर्दीमध्ये कधी आजपर्यंत आमची कुठची कामं अडवली नाही। जी कामं आमची त्यावेळेला व्हायची, परंतु आता सध्या भाजप शिंदे गट आणि अजितदादा गटाचं सरकार आल्यानंतर महायुतीचं उदय सामंत पालकमंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला ज्या अपेक्षेप्रमाणे निधी द्यायला तर निधी दिला जात नाही। नंतर आम्हाला डोंगरीचा निधी जो आम्हाला असतो, म्हणजे तालुक्याला 1 कोटी, राजापूरला 1 कोटी मिळायचा, लांजाला 1 कोटी मिळायचा, तो सुद्धा त्यांनी यावेळी मागच्या काळामध्ये त्यांनी निधी दिलेला नाही। अनिल परब साहेब जेव्हा पालकमंत्री होते त्या काळामधला जो निधी, पण 20 जुलै नंतर तो घटना घडली, 20 जून नंतर ती घटना घडली, त्यावेळी ती कामं पूर्ण झाली नव्हती। मग ती कामं त्यांची रद्द केली आणि रद्द करून त्या नवीन कामं सुचवली, त्यामध्ये आम्हाला कुठेही स्कोप दिला नाही। आणि मग त्या ठिकाणी कुठे अनियमितता त्या ठिकाणी आहे, अशा तऱ्हेचा माझा त्या ठिकाणी मुद्दा आणि आरोप त्या ठिकाणी त्यांच्यावरती माझा आहे। आज आपण पाहिलं असेल तर राजापूर लांजामध्ये त्यांनी जनसुविधा रस्ते विकास मध्ये खरं म्हणजे जिल्ह्याचा आराखडा असतो तो, पण अनियमितता त्या ठिकाणी मला दिसली। हरकत नाही, माझ्या मतदारसंघामध्ये पैसे आले राजापूर लांजामध्ये, त्याचं स्वागत नक्की आमच्या जनतेसाठी, पण ते प्रोटोकॉल प्रमाणे ते आमदारांच्या सहमतीने यायला पाहिजे, अशा तऱ्हेचा एक परंपरा आतापर्यंत अलिखित परंपरा आहे। पण ह्यांनी परस्पर पालकमंत्र्याचा अधिकाराचा वापर करून अन्य विधानसभा मतदारसंघावरती दुर्लक्ष करून त्या ठिकाणी कामं न देता तरी सर्व जास्तीत जास्त निधी राजापूर लांजामधील असमतोल त्यांनी त्या ठिकाणी केलेला, समतोल केला नाहीये। आणि अशामुळे त्या ठिकाणी अनेक जणांच्या भावना निर्माण झालेल्या आहेत। आत्ताचा हा आराखडा 1 एप्रिल पासून सुरू होतो, तो 31 मार्च 2025 पर्यंत असतो। तो 360 कोटीचा आराखडा आहे। आज आपण पाहिलं तर अजून कुठच्या कामांना विशेष मंजुरी नाही, जेमतेम त्या ठिकाणी काही कामं पाठवलेली आहेत, काही प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे, पण निधी आपल्याकडे किती 300 कोटी गेल्या वेळेचं होतं 23-24, पण पत्र पंचायत समितीला जी दिलेली आहेत जनसुविधेतून ती 250 कोटीच्या पुढे पत्र दिलेली आहे। निधी हातामध्ये किती जिल्ह्याचा, आणि राजापूर लांजामध्ये ही पत्र द्यायचं काम, ही पत्र धातांत पत्र द्यायचं काम त्यांनी करतात आहे। हातामध्ये निधी नसताना त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पत्र दिले जात आहेत। आणि आता सुद्धा ह्या निवडणुकीच्या तोंडावरती निवडणुकीचा डोळा पाहून, डोळ्यावर लक्ष ठेवून त्या ठिकाणी अनेक पालकमंत्री चुकीच्या पद्धतीने जनसुविधा असेल, रस्ते विकास असेल, ही पत्र अक्षर खेळापतीसाठी वाटली जात आहेत की त्याला उद्या भविष्यामध्ये मान्यता मिळू शकत नाही। आपल्याकडे विविध जे हेड आहेत 75, त्या हेड खाली पैसे द्यावे लागतात, तेवढे पैसे आपल्याकडे उपलब्ध होत नाहीत। परंतु निवडणुकीवरती डोळा ठेवून राजापूर लांजा मतदारसंघामध्ये पालकमंत्र्यांची अनेक पत्र दिली जातात, त्या पत्रांना कधी भविष्यात मान्यता मिळणार नाही, कधी ती कामं होणार नाही, अशी वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून पालकमंत्री या ठिकाणी असमतोल निर्माण करत आहेत, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय। आणि अनेक ठिकाणी त्या ठिकाणी पाहिलं तर भविष्यातल्या कालखंडामध्ये हे संपूर्ण चुकीचं आहे। आणि म्हणून यासंबंधी आमची या ठिकाणी त्यांच्याबद्दलची प्रचंड नाराजी जनमानसामध्ये निर्माण झालेली आहे। त्यांनी असं करताना त्यांनी जाहीर करावं की ह्या विधानसभा मतदारसंघाला, ह्या विधानसभा मतदारसंघाला, 5 विधानसभा मतदारसंघाला समांतर निधी देऊन त्या ठिकाणी जी कामं घेतील ती स्थानिक आमदार, आज मी या ठिकाणी आहे, स्थानिक आमदार म्हणून माझ्या शिफारसी प्रमाणे द्यावी, ही माझी त्यांच्याकडे मागणी आहे। सरकार म्हणून, पालकमंत्री म्हणून त्यांचे अधिकार ते करत असतील, पण त्यांचं हे असलेलं नियोजन हे चुकीचं आहे, असं माझं ठाम त्यांच्यावरती आरोप या ठिकाणी आहे। असा आहे की आपल्याला मी सांगू इच्छितो की मध्यंतरी व्हॉट्सअपवरती बातमी आली होती की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
आपल्याला माझी मागे प्रेस घेऊन मी आपल्याला सूचित केलं होतं की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल साठी जागा पाहिजे होती. ती जागा राजापूर तालुक्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती 25 एकरपैकी 5 एकर जागा उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, अशोक चव्हाण जेव्हा बांधकाम मंत्री होते, तेव्हा त्यांच्याकडनं 5 एकर जागा मी स्वतः प्रयत्न करून पुरावे तुम्हाला दिले होते. ते 5 एकर जागा आपण वर्ग करून घेतली आरोग्य विभागाकडे आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलचा 175 कोटीचा आराखडा इमारतीसहित पदार्थसहित साहित्यासहित आपण उद्धव साहेबांकडे सुपूर्द केला होता. दुर्दैवाने मुख्यमंत्री पदावर उतरावं लागलं म्हणून तो तसाच विषय प्रलंबित होता. मध्यंतरी त्यांनी ती हॉस्पिटलला मंजुरी घेतली. अशा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे गेलेल्या बजेटमध्ये, आता बजेटला आम्ही होतो, अर्थसंकल्प सादर झाला, अर्थसंकल्पामध्ये त्या हॉस्पिटलच्या इमारतीकरता एकही पैशाची तरतूद नाही. त्यानंतर त्यांनी ते मंजूर केलं. हरकत नाही, तुम्ही सरकार आहात, तुमचा अधिकार आहे, तुम्ही केलंच पाहिजे ते साठी आमच्या मागणीप्रमाणे. परंतु त्यासाठी तरतूद काय, आता काय त्याचं भूमिपूजन सुद्धा करतील. ज्याची तरतूद नाही, त्याचं टेंडर नाही, त्याची ती भूमिपूजन करतील. आणि म्हणून निवडणुकीच्या तोंडावरती डोळा ठेवून अशा तऱ्हेचं करणं फार चुकीचं आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा चुकीच्या पद्धतीने कामकाज चालणं असा माझ्या ठिकाणी आरोप आहे. शेवटचा मुद्दा आहे, त्यांनी तुमच्या वृत्तपत्रामध्ये आलं काही मला माहिती नाही, पण त्या ठिकाणी केळवलीमध्ये किरण सामंत म्हणून त्यांची सभा होती. त्या सभेमध्ये त्यांनी विधान केलं होतं की आमदारांची सुव्यवस्था ऐकून आम्हाला भेटली. तुम्ही कुठे लावलं होतं वृत्तपत्रामध्ये, व्हॉट्सअपवरती आलं होतं, म्हणून मी त्याच्यावरती बोलणं उचित नाही. पण तरी एक माहिती म्हणून तुमच्या माध्यमातून असं आपण की राजन साहेबांचे PA हे कामानिमित्त पालकमंत्र्यांना भेटू शकतात. माझी पत्र घेऊन जाणं, माझा प्रस्ताव देणं, ते मंजूर करून घेणं हा एक प्रोटोकॉल आहे. आम्ही जातो ना, सर्व मंत्र्यांकडे जातो, भेटायला जातो, कामं शेवटी मतदारसंघातली कामं असतात. पण माझ्या माहितीप्रमाणे सुपर हॉस्पिटलचा विषय घेऊन माझा कोणी PA गेलेला नाही. आणि कुठेही त्यांनी त्या ठिकाणी प्रस्ताव त्यांना भेटण्याच्या आधी म्हणतात, ते भूमिकेच्या आधी आम्ही ते जागा मंजूर झालेली आहे, हॉस्पिटल मंजूर झालं, तुम्ही केलं म्हणता, मग गरज का आमच्या PA ला तुमच्यापर्यंत याची पण संभ्रम निर्माण करायचा आणि अशा पद्धतीचे विधान करणं हे संपूर्ण चुकीचं आहे. हिंमत असेल तर तुम्ही तुमच्याकडे PA कोण आला त्याचं नाव जाहीर करावं. आमची 4 PA आहेत, जाहीर करावं. 4 PA आला होता, हे विषय घेऊन आला होता, आम्ही घेऊन राजकीय संन्यास, हरकत नाही. काही सिद्ध तर केलं पाहिजे तुम्ही लोकांनी, उगाच संभ्रम निर्माण करून जनतेकडे. आणि आमचा विश्वास आमच्या PA वरती, आमच्या जनतेवरती निश्चितपणे या ठिकाणी आहे. कालच्या रत्नागिरीची बातमी आली, ती बातमी वाचली, तुमच्या इथं आली की मला माहिती नाही. मला वाटतं रत्नागिरीची बातमी माझ्या पुण्यामध्ये आहे. त्यामध्ये म्हटलंय, लांजा राजापूरकरांनी 15 वर्ष स्वतःसाठी धडपडणारा लोकमंदिर पाहिलं. लांजा राजापूरकरांनी 15 वर्ष स्वतःसाठी धडपडणारा लोकमंदिर पाहिलं. आता जनतेसाठी पहा. पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यक्रमामध्ये आव्हान, त्यांनी असं म्हटलंय बातमीमध्ये, गेल्या 15 वर्षात स्वतःसाठी धडपडणारा लोकप्रतिनिधी तुम्ही पाहिला. जनतेला समोरच्या लोक विचारलंय, आगामी 5 वर्ष तुमच्यासाठी जीवाचं रान करणारा, तुमच्या परिवाराला कृतीने आपलासा वाटणारा लोकप्रतिनिधी निवडून द्या. माझं स्पष्ट मत याच्यामध्ये आहे की या संपूर्ण मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी 15 वर्ष मी या ठिकाणी आहे. माझं नाव न घेता त्यांनी तो उल्लेख केलेला आहे. खरं म्हणजे त्यांना सांगू इच्छितो की 15 वर्ष काय, मी 40 वर्ष शिवसेना पक्षाचं काम करतो. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसैनिक ते शिवसेनेतला नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेचा उपनेता, 3 टर्म आमदार, असा राजकीय प्रवास माझा 40 वर्षांमधला. एका पक्षामध्ये एका नेत्याच्या नेतृत्वाखाली, एका झेंड्याच्या नेतृत्वाखाली आज राजन साहेबांनी हा संपूर्ण 40 वर्षाचा प्रवास केलेला आहे.
आणि 15 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून इथे काम करताना लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्याच्या कुटुंबातला सदस्य म्हणून वाटण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी आजपर्यंत केलेला. कोणाचा मुलगा वाटला, कोणाचा भाऊ वाटला, कोणाचा मित्र वाटला, त्या माध्यमातून 24 तासातले 20 तास मी या ठिकाणी मतदारसंघामध्ये काम करतोय. 5वी बारसे, सुखदुःख, हाक मारताना हॉस्पिटल, आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये असेल किंवा गोरगरीब जनतेला रत्नागिरी शहरामध्ये जे येतात हॉस्पिटलला, त्यावेळेला घरचा डबा नेण्यापासून सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. एक प्रसंग तुम्हाला सांगू इच्छितो की काही वर्षापूर्वी हातकंबा या ठिकाणी अपघात झाला होता. त्या अपघातामध्ये 5 माणसं मृत पावली होती आणि त्या 5 जणांमध्ये एक छोटं बाळ, अंगावरचं दूध देणारं बाळ त्या गाडी माझ्याबरोबर पाणी उभं राहिलं. बाळ उभं राहिलं होतं, जिवंत राहिलं होतं सुरक्षित. त्या 5 बॉड्या आणि ते बाळ आम्ही घेऊन सिव्हिल हॉस्पिटलला आलो. त्या लोक घेऊन आले, मी तिथं गेलो. थोड्या वेळानंतर त्या बाळाला भूक लागली असेल, त्या बाळाला दुधाची गरज होती. मी अभिमानाने सांगेन की माझी मोठी वहिनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आली. माझा पुतला तर नुकताच माझा मूल झालं होतं, अंगावरचं दूध तिच्या होतं. माझ्या वहिनीने त्यावेळेला बाजूच्या खोलीमधून त्या बाळाला अंगावरचं दूध दिलं होतं. अशा तऱ्हेची माणसं आम्ही काम करणारी या संपूर्ण, स्वतः झोपून देतो, माझं कुटुंब झोपून देतं या संपूर्ण प्रवाहामध्ये. त्यामुळे माझ्यासारख्या माणसं लोकप्रतिनिधी बोलण्याचा अधिकार तर निश्चितपणे नाही आहे. 15 वर्ष एका झेंड्याखाली, एका पक्षाखाली, एका ठिकाणी काम करत मी प्रवास केला. पण जे आज पालकमंत्री उदय सामंत बोलतात आहेत त्यांचा इतिहास त्यांनी सांगावा. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून, शरद पवारांचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडून आमदार झाले 5 वर्ष होता. नंतर पुन्हा 5 वर्ष आमदार झाले त्या ठिकाणी. त्या शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांच्याशी गद्दारी करून ही माणसांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला आणि तिथून ते आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना भेटायला आले. त्यांच्या पक्षामध्ये ते आले, त्या पक्षाची त्यांनी उमेदवारी घेतली आणि त्यावेळेला स्थानिकांचा विरोध असताना सुद्धा आम्ही एक शिवसेनेचा आमदार वाढला पाहिजे रत्नागिरीमध्ये. धनुष्यबाणासाठी त्यावेळी लोक आतुर झाले होते रत्नागिरीचे आणि म्हणून त्या परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी उदय सामंतांना उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सहकार्य केलं. राजापूर लांजाचा मी उमेदवार असताना सुद्धा त्यातले 5-6 दिवस, 8-10 दिवस काढून मी रत्नागिरीला लोकांना समजवायला गेलो आणि त्या ठिकाणी उदय सामंतांना आम्ही निवडून दिलं. त्या उदय सामंतांना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेच्या वतीने उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी मंत्रिपद देऊ शकले नाही, परंतु त्या ठिकाणी त्यांनी त्यांना म्हाडासारखं एका मोठ्या पदाचं अध्यक्षपद देऊ केलं. आणि काय करणार मग 4थ्या टर्मला त्या ठिकाणी पुन्हा त्यांना उमेदवारी दिली. आमच्या शिवसेना पक्षामध्ये मूळ शिवसेनेची अनेक मंडळी त्या ठिकाणी नाही म्हटले तोला मुलाचे होते, निवडून येण्यासारखी माणसं त्या भागामध्ये होती. पण उद्धव साहेबांचा आदेश होता, त्या ठिकाणी उदय सामंत निवडून दिलं. परत 4थ्या वेळेला उद्धव साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली, निवडणुकीला सामोरं गेलं. त्यांना त्यावेळेला उद्धव साहेबांनी, आपल्याला आठवत असेल की उच्च तंत्र शिक्षणाचं मंत्रीपद दिलं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं. ते ना होतं तोपर्यंत पुन्हा उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून शिंदे गटामध्ये ते गेले. शिंदे गटाकडनं ते उद्योगमंत्री झाले आणि त्या ठिकाणी आज मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून असं पुण्याचं वावरत आहे. आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा 2024च्या निवडणुकीमध्ये उदय सामंत, मी सांगतो, भारतीय जनता पक्षाचे कमळावरचे उमेदवार असतील हे तुम्हाला मी नक्की सांगतो. या ठिकाणी हे कोणाचे होऊ शकत नाही. ना शरद पवारांचे होऊ शकले, ना ते उद्धव साहेबांचे होऊ शकले, ना होऊ शकणार ते शिंदे साहेबांचे होऊ शकणार आहेत. आज भाजपच्या वरचं निवेदन भाजप म्हणून ते राहतील. परंतु या 2024 सालच्या निवडणुकीमध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये उदय सामंतांना आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रामध्ये त्यांना पराभूत करतील आम्हाला विश्वास आहे. आणि म्हणून त्यांनी माझ्यावरती या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी टीका करणं, स्वतःसाठी धडपडणारं कार्य करता. आता माझं जनतेला तुमच्या माध्यमातून विचारणं आहे, टाकत असतील तर स्वतःचा पूर्व इतिहास काय आहे? स्वतःच्या पूर्व इतिहासामध्ये ते पक्षासाठी पक्ष बदलत गेले की स्वतःसाठी पक्ष बदलत गेले? ह्याचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं.
आणि मी आज या ठिकाणी 15 वर्ष काम करताना एका पक्षाचा आमदार म्हणून या ठिकाणी आहे. मध्यंतरी काळामध्ये शिंदे गटामध्ये जाण्यासंबंधी अनेक प्रलोभनं आली, अनेक अँटी करप्शन चौकशी मागे लागल्या. तेव्हाही सांगितलं जेलमध्ये जाईल वेळ पडली तर, परंतु मी ज्या शिवसेना प्रमुखांनी मला मान सन्मान दिलाय, मला सर्व सन्मान दिलाय, त्याच्या निष्ठा माझ्या त्यांच्या चरणाशी आहे, माझ्या निष्ठा माझ्या मतदारसंघात लोकांशी आहे. आणि म्हणून माझ्याकडनं कधीही गद्दारी झाली नाही, होणार नाही. माझ्या निष्ठा या माझ्या जनतेशी या ठिकाणी आहे. आणि म्हणून 15 वर्षात निपटणारा कार्यकर्ता त्या ठिकाणी मी आहे. आता त्यांनी आता जनतेसाठी हे करतात, जनतेसाठी पाहणारा कार्यकर्ता बघा. आता जनतेसाठी पाहणारा कार्यकर्ता आता मग आम्ही काय केलं? आम्ही 15 वर्षांच्या कालावधीमध्ये लोकांच्या सुखदुःखामध्ये अश्रुपुष्णाचंच काम केलं ना. आणि म्हणून त्यांनी मला या ठिकाणी माझ्या निष्ठेबद्दल आणि माझ्या या असलेल्या लोकप्रतिनिधी म्हणून पदाबद्दल मला सांगू नये. आपण किती पक्ष बदलला, आपण मंत्रिपद कशी कशी भूषवला, ते वेगवेगळ्या पक्ष नावावरती भूषवलेले आहे, हे त्यांनी विसरू नये. आणि म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची आज धावपळ असेल, धडपड असेल, काही असेल, खोटी पालकमंत्र्यांची पत्र देणं, त्या ठिकाणी नाही म्हटलं तरी अनेक निधीचा वापर करणं, हे सर्व चाललेलं मतदारसंघ अनेक लोकांना आमिष दाखवून आमचीच लोक घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण माझा विश्वास आमच्या मतदारसंघातल्या जनतेवरती, मतदारांवरती आहे, आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरती आहे. आणि 2024 सालला पुन्हा एकदा राजन साळवी तुमच्यासुद्धा आशीर्वाद चौकार मारणार हा विश्वास माझ्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि म्हणून अशा वृत्तीने वागणारी मंडळी असते त्यांना जनता माफ करणार नाही. आणि म्हणून मला अशी म्हटलं 2024 सालच्या निवडणुकीमध्ये रत्नागिरी दर्शक मतदारसंघामध्ये उदय सामंतांना पराभूत करणारच हा आमचा संकल्प आम्ही सोडलेला आहे. आणि म्हणून या अनुषंगाने आपल्याकडे मी संपूर्ण आमदार म्हणून तुम्हाला म्हणजे एकूणच तुमच्या आजच्या पत्रकार परिषदेमधून पालकमंत्र्यांकडून आमदार म्हणून तुमची गळचेपी केली जाते. गळचेपी नाही किंवा डावललं जाते. पण मग लाडकी बहीण योजनेचं जेव्हा हा विषय झाला त्याच्या संदर्भात तुम्ही डीपीडीसी मध्ये हे मुद्दे उपस्थित केले होते का? त्याच्या अगोदर डीपीडीसी आधी आणि निधींच्या बाबतीत जो हा विषय होतोय, जनसुविधा असेल किंवा अन्य डोंगरीवरचा निधी मिळत नाही, मग ह्याच्यामध्ये डीपीडीसीच्या बैठकीमध्ये तुम्ही काय झालं? डीपीडीसीच्या मीटिंगला ते जिल्ह्याचे पालकमंत्री ऍडव्होकेट अनिल परब साहेब असताना ते पर्यटन मंत्री होते. त्यावेळेला त्यांनी त्यांच्या विभागातर्फे आपल्या जिल्ह्यामध्ये ही बस स्थानक नूतनीकरण अशा करता त्यांनी निधी मंजूर केला होता. त्या ह्याच्यामध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे लांजा होतं, राजापूरचं होतं, पण महत्वाचं म्हणजे नूतनीकरणासाठी त्यांनी या ठिकाणी ऑर्डर आहे ती 11/2/2022ची ऑर्डर आहे. माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी त्यांनी रत्नागिरी विभागातील साखरपा बसस्थानकाचे नूतनीकरण तिथे 1.5 कोटी रुपये मंजूर केले. कधी केली मंजूर? 11/2/2022ला. त्यानंतर आपल्या मतदारसंघामधलं जैतापूर येथे 1 कोटी तिथे मंजूर केली त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये. सांगा तू नजरेमध्ये काय विषय द्यायचा आहे की साखरपा विभागाचं त्याचं भूमिपूजन आपल्याला फोटो आले असतील, दाखवतो पाहिजे असतील, तर त्याचं भूमिपूजन कोणी केलं माहिती आहे आपल्याला? त्याचं भूमिपूजन एक राजकीय पक्षाच्या एका कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. किरण सामंत ही जी व्यक्ती आहे त्यांच्या पक्ष जो शिंदे गटाचा पक्ष, त्या पक्षाने त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं. खरं म्हणजे साखरपा स्थानकाचं भूमिपूजन करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना आहे, उपमुख्यमंत्र्यांना आहे, पालकमंत्र्यांना आहे, त्या विभागाच्या मंत्र्यांना आहे. पण तो अधिकार एका खासगी व्यक्तीला देण्याचा अधिकार नाही. पण तरी त्यांनी ते भूमिपूजन त्या ठिकाणी केलं, शासकीय जागेमध्ये केलं. हे बेकायदेशीर आहे आणि चुकीचं आहे. आणि मग त्यासंबंधी मी स्वतः जे आपले बोर्डचे म्हणून जिल्ह्याचे अधिकारी आहेत, डीसी विभाग त्यांच्याशी बोललो, ते चुकीचं आहे, त्यांनी मला मान्य केलं. आणि दुसरं म्हणजे की त्या कार्यक्रमाला मोहिते नावाची त्यांचे अधिकारी हजर राहिले होते. मी त्यांना स्पष्ट सांगितलं
या मोहितेला त्या कार्यक्रमाला हजर राहता येत नाही. त्या कार्यक्रमाला हजर राहिला होतं त्यांच्याकडे हक्कभंग, आमच्या हक्कभंग समितीकडे मी विधानसभेमध्ये सादर करतोय. त्या चर्चेला त्या विषयाने नक्की बोलणार, परंतु चुकीच्या पद्धतीने त्याने ते भूलपूजन केलंय माझं. आणि पुढचं जर तुम्हाला म्हणतो मी त्या ठिकाणी की त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर त्या कामाला अजून वर्क ऑर्डर दिलेली नाहीये. काम मंजूर आहे, त्यांच्या मुंबईच्या ऑफिसला ते आलेलं आहे, परंतु त्याच्या कामाची अजून त्यांनी ते भरलंय काम. त्या ठिकाणी एका ठेकेदाराने ते काम भरलेलं आहे. त्याचं नाव आहे रघुवीर एंटरप्राइजेस म्हणून ठाण्यामधला तो ठेकेदार आहे, परंतु अजून त्या कामाची आराखड्यामधून आराखडे तेही मंजूर नाही. साखरबाग ग्रामपंचायतीने परवानगीला जो अर्ज द्यायचा असतो तोही अजून त्या आर्थिकतेतून दिलेला नाही आहे. त्याला कुठचीही मंजुरी नाही आहे. फक्त पैसे अनिल साहेबांनी पर्यटन मंत्रिसोबत वर्ग केलेले फक्त. त्यामुळे कुठची ग्रामपंचायतची परवानगी नाही, कुठच्याही प्लॅनला मंजुरी नाही, कुठची त्या ठिकाणी वर्क ऑर्डर नाही. आणि एवढं असताना सुद्धा त्याने बेकायदेशीर त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. ह्या संबंधित अधिकाऱ्यांना मी जाब विचारलं, लेखी सुनावणीची कारवाई करावी अशा तऱ्हेची मी मागणी केली.